धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठेवलेल्या स्टेटसवरून फलटण येथे वाद निर्माण झाला होता. आरोपी अजीन हसन आतार यास फलटण शहर पोलीस स्टेशनने अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. फलटण येथील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने फलटण नगर परिषद हद्दीत असणाऱ्या त्याच्या अतिक्रमित घराबाबत आज मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये आरोपी अजीम आतार याचे घर अतिक्रमण जागेत असल्याने त्वरित त्याच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी हिंदू समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली. यावर मुख्याधिकारी श्री निखिल जाधव यांनी सर्व बाबींची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. तीव्र भावना आहेत. तर त्याचं जे काही घर आहे ते 3 आहेत नंबर 46, 56, 57 आणि 56, 57 आणि 53. तर ह्याच्यावरती साहेब जे काय अतिक्रमणित असेल ते तिथून काढण्यात यावं. तर तिथं मोठ्या प्रमाणात बांधकाम आहे. बांधकामला परमिशन आहे का? त्यानंतर जर परमिशन असेल तर ते बांधकाम त्या प्लॅननुसार केलंय का? कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे का? सरकारी जागेत किती अतिक्रमण झालं? 4-5 मुद्दे आणि तुमचे काही टेक्निकल असते गोष्टी. फक्त साहेब एवढं आहे आमची की तात्काळ कारवाई व्हावी. कारण की आपण आता विषय गंभीर काय आहे तर संभाजी महाराजांचं आजोळ आणि तो बोललाय म्हणजे साधं सुद्धा बोलला नाही. सगळ्यांना विषय माहिती काय म्हटलाय. ज्या दिवशी संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या दिवशी तो जर असं बोलत की संभाजी महाराज तुमच्या आईचा नावर आहे का हा संदर्भात की म्हणजे आरोपीवरती कडक शिक्षा तर होतीच आहे नाही का. तर घरच्यांची काय त्याच्यामध्ये चूक आहे नाही का. तर घरच्यांनी त्या आरोपीला संस्कार लावले पाहिजे होते. ही पहिली गोष्ट आहे. उद्या जाऊन ह्याची जिहादी प्रवृत्ती जर वाढली आणि ह्यांनी जर बॉम्ब फोडला आणि एखाद्या निष्पाप जर बळी घेतले तर ह्याला जबाबदार कोण आहे? त्यावेळेस दुसऱ्यांच्या कुटुंबांचा नाही का वाटोळ होत. आपला पुलवामा आता जो हल्ला झाला काश्मीरमध्ये त्यात 26 फॅमिलीज डिस्ट्रॉय झाल्या. त्यावेळेस नाही का मग निष्पाप दिसत ह्या लोकांना. म्हणजे असं पण काय बोललं जातं पण हे चुकीचं आहे. आमचं म्हणणं आहे स्ट्रिक्टच व्हायला पाहिजे. उलट हे बघितलं पाहिजे की त्याला घरातनं शिकवण देते का काय. अतिक्रमण जर असेल तरी शिकवण घरातनंच आहे म्हणावं लागेल ना आपल्याला. त्याच्यामुळे साहेब कुठली हायवे नको ह्या विषयामध्ये. आमचं एवढं असलं तर मग आम्ही नगरपालिकेवरती मोर्चा काढू नाही तर आम्हाला उपोषण त्या संदर्भात. आणि मग त्यावेळेस साहेब आम्ही अख्ख्या फलटण मधलं काढायला त्याच्या आजूबाजूची जी काय अतिक्रमण असतील फलटण मध्ये काय असतील किंवा दुसरीकडे कुठं काय असतील या सगळ्यावरतीच मग आम्ही बोट ठेवायला सुरुवात करणार. निवेदन घ्यायचं मंगेश फलटण शहरातील छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीच्या दिनी झालेल्या सोशल मीडियावरील काही वादामुळे आज फलटण शहरातील शिव आणि शंभूप्रेमींची एक निवेदन नगरपालिकेला प्राप्त झाले आहे. यामध्ये एका इस्माच्या नावाने अनधिकृत बांधकामाची असणारी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली असून नगरपरिषद त्यांना आश्वस्त करत आहे की त्यांचं जे काही अनधिकृत अतिक्रमित बांधकाम असेल तर ते तात्काळ निश्वासित करण्याची कार्यवाही नगरपालिकेकडून चालू करण्यात येईल. फलटण शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी आजपर्यंत सर्व नागरिकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. माझं आज देखील सर्वांना आव्हान आहे की असंच शांतता व सुव्यवस्था इथून पुढे कायम राहण्यासाठी आपलं सहकार्य राहावं. प्रशासन हे आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करेल याची आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद. ते बोलला ते चुकीचं आपण परत मला असं वाटतं रिपीट करण्याचा अर्थ नाही. कळलं पाहिजे लोकांना. नाही सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही रिपीट कोणी करू नका. कोणाला नाही माहिती. सांगतो तुम्हाला ते बरोबर आहे. दादा काय विषय माहिती का आज महाराजांबद्दल एवढं बोललं गेले कोणतरी जमले घेत फक्त आपण 50 लोक येतो. 50 मावळे कमी जास्त साहेब आता समजा त्यांचा सण असता ईद कुठला असता तर आपल्याला कोण त्यांना काही बोलू शकलं असतं का. म्हणजे त्यांची हिंमत कशी झाली बा खडा टाकून बघ चाचणी करून बघतात ते काय करतात अक्षर. हे खूप चुकीची गंभीर घटना आहे. पुढे जाऊन उद्याच्याला अजून ते काय पुढे का पाऊल पुढचं पाऊल टाकतात आणि यांना कुठं ब्रेन वॉश कुठं मिळतंय. आणि जे काही नाव होते टिपू सुलतान औरंगजेब त्यांनी स्वतः घरच्यांना मारले ते सगळे अख्ख्या भारताचे सगळ्या जे शत्रूच होते. लक्षात घ्या ते काय आपले काही नव्हते. संभाजी महाराजांनी कुणा विनाकारण इतर धर्मीयांवर हल्ला नाही कधी केलं. त्याचं जर इलिगलचं जर असेल ना साहेब स्टेशनचं तर आपण पण नगरपालिकेतर्फे त्याच्यावर FIR फाईल करू शकतो. पण सेकंड FIR होईल म्हणजे बाकीचं जे काय तुम्हाला माहिती आमची सेपरेट होईल. जर अनधिकृत असेल तर त्याचा काही विषय नाही. फक्त मला एकदा चेक करावं लागेल. सत्यम
त्याच्यासोबत सत्यम. FIR हे आणि अर्ज मी तुम्हाला आज फॉरवर्ड करतोय. आज चेक करून घ्या एकदा आणि समजा हे असेल अनधिकृत असेल तर नोटीस इश्यू करा. आणि साहेब याच्यामध्ये एक आमचं अपेक्षा आहे की एक 4-2 दिवसामध्ये असं नाही ठोस काय काहीतरी थोडेसे काय विषय माहिती का नोटीसचा काय विषय जर ह्यांनी पटकन पीक घेतलं इनडायरेक्ट जर पाडून टाकलं तर परत हायकोर्टला गेलं ना पुढचा माणूस तर आपण अडचणीत पटापट उभं राहा प्रेम. अरे राजेश थांबा जरा. मॅडम तो कायदा असा आहे ना की त्याच्यामध्ये ते मंदिराच्या जागा मंदिराचं नाव पाहिजे. ते काय झाले आता सगळ्या वहिवाटदारांचे जायला लागले ते उद्या विकून टाकणार. ते मंदिरासाठी ते देखभाल होणार नाही आणि ह्याच्यामध्ये वक्त बोर्डाला बाजू ठेवलेले आहे जाणीवपूर्वक. आणि ह्याच्या मग कुठे षडयंत्र आणि खूप कमी कालावधी दिला हरकती मागायला. आणि इतकं ना की आपले भोळे बापडे बरेचसे पुजारी आहेत किंवा कोणी त्यांना कळतं नेमकं कायदा काय म्हणजे देणार का आम्ही पण एक फॉर्मॅलिटी म्हणून आपल्यापासून अक्षय तुला काय मंदिराविषयी अक्षय काय बोलायचं मंदिराविषयी साहेबांना काय बोलायचं तुला काय सांगायचं? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.